नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 30 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 40 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे प्रगती सभेच्या 45व्या आवृत्तीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीच्या 45व्या आवृत्तीचे अध्यक्षपद भूषवले आहे, जो सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी एक व्यासपीठ आहे। यानंतर प्रगतीने 45 आवृत्त्यांमध्ये 19.12 लाख कोटी किमतीच्या 363 प्रकल्पांचे पुनरावलोकन केले आहे। तर प्रगती हे 25 मार्च 2015 रोजी लॉन्च केलेले बहुउद्देशीय व्यासपीठ आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर हे प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि प्रकल्पांवर लक्ष ठेवताना सामान्य लोकांच्या तक्रारींचे निराकरण करते। यानंतर पुढील प्रश्न, तर सूर्यकिरण सरावाची 18वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नेपाळ या कोणत्या? तर भारत आणि नेपाळ या देशामध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर 29 डिसेंबर रोजी 18व्या बटालियन स्तरावरील संयुक्त लष्करी सूर्यकिरण या सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी नेपाळला रवाना झाली। तर या टीममध्ये 334 सैनिकांचा समावेश आहे। तर हा सराव 31 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये नेपाळमधील साल झंडी येथे आयोजित केला जाईल। यानंतर नेपाळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे पंतप्रधान आहेत खडक प्रसाद शर्मा ओली। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न, तर काळ्या समुद्रातील तेल गळतीमुळे कोणत्या देशाने संघीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, रशिया या देशाने। कोणत्या? तर रशिया या देशाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर काळ्या समुद्रातील तेल गळतीमुळे रशियाने संघीय आणीबाणी जाहीर केली आहे। तर 15 डिसेंबर रोजी 2 रशियन टँकर वादळामुळे आदळले, ज्यामुळे एक टँकर 2 भागामध्ये विभागला गेला आणि दुसरा अडकून पडला। तर यानंतर पर्यावरणीय प्रभाव पाहून घेऊयात आपण। तर काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील किमान 2 लाख टन माती इंधन तेलामुळे प्रदूषित झाली आहे। तर गळतीमुळे सागरी आणि किनारी परिसंस्थेचे गंभीर नुकसान देखील झाले आहे। तर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी मॉस्को, चलन रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने धोकादायक नवीन स्टेल्थ फायटर जेट J-36 चे अनावरण केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चीन या देशाने। कोणत्या? तर चीन या देशाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर क्षेत्रात चीनने नवी झेप घेतली आहे। तर चीनने आकाश युद्धाचे सुपर वेपन लॉन्च केले आहे, ज्याला J-36 फायटर जेट असे नाव देण्यात आलेले आहे। तर चीनचे हे फायटर जेट जगासाठी धोकादायक ठरू शकते। तर युद्धाच्या काळामध्ये हे फायटर जेट चीनसाठी गेम चेंजर देखील ठरू शकते असे बोलले जात आहे। यानंतर J-36 फायटर जेटच्या वैशिष्ट्यांमुळे ते जगातील सर्वोत्तम फायटर जेट बनले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष यांचे नुकतेच निधन झाले, तर त्यांचे नाव काय होते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, ओसामू सुझुकी नाव होते। काय होते? तर ओसामू सुझुकी हे नाव होते। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर डिसेंबर 2024 रोजी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांच्या वयाच्या 94व्या वर्षी घातक लिम्फोमाने निधन झाले आहे। तर यानंतर मित्रांनो, कंपनी ओसामू सुझुकीने 40 वर्षांहून अधिक काळ चालवली होती। तर वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी 2021 मध्ये निवृत्तीची घोषणा देखील केलेली होती। यानंतर ते सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि जपानी व्यापारी देखील होते। तर त्यांना 2007 मध्ये भारत सरकारने
पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केले होते। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाच्या संसदेने कार्यवाहक राष्ट्रपती हान यांच्यावर महाभियोग चालवला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी दक्षिण कोरिया या देशाने। कोणत्या? तर दक्षिण कोरिया। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर 27 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीने कार्यवाहक राष्ट्रपती हान डुक-सू यांच्यावर महाभियोग करण्यासाठी मतदान केले। तर दक्षिण कोरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर खंड आहे आशिया खंड, राजधानी सोल आहे आणि चलन आहे दक्षिण कोरियन वॉन। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न, तर 26 डिसेंबर 2024 रोजी बेळगावी अधिवेशनाला किती वर्ष पूर्ण झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 100 वर्ष। किती? तर 100 वर्ष। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर बेळगावी संमेलनाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त 26 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले। तर 1924 मध्ये बेळगावी येथे महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले। तर यानंतर यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वीर सौदा स्मारकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे। यानंतर बेळगावी अधिवेशन देखील विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर काँग्रेसचे हे एकमेव अधिवेशन होते ज्याच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधीजी होते। तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे 39वे अधिवेशन होते। यानंतर पुढील प्रश्न, तर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कोनेरू हम्पी यांनी। कोणी? तर कोनेरू हम्पी यांनी। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर कोनेरू हम्पीने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये तिचे दुसरे विजेतेपद पटकावले आहे। तर यानंतर 2019 मध्ये जॉर्जियामध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या चीनच्या झू वेनझून नंतर अनेक वेळा विजेतेपद पटकावणारी ती दुसरी महिला ठरली। तर यानंतर पुरुष गटात रशियाच्या वोलोदार मुर्झिनने ही स्पर्धा जिंकली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद पटकावले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी हरियाणा स्टीलर्स या संघाने। कोणत्या? तर हरियाणा स्टीलर्स या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर हरियाणा स्टीलर्सने पुण्यातील PKL सीझन 11 फायनलमध्ये पटना पायरेट्सचा पराभव करून प्रो कबड्डी लीगचे पहिले विजेतेपद पटकावले आहे। तर यानंतर चॅम्पियनशिपला 3 कोटी मिळाले, तर उपविजेत्या पटना पायरेट्सला 1.8 कोटी रुपये मिळाले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कांस्य पदक जिंकले आहे। कोणते? तर कांस्य पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर बॅडमिंटन मध्ये भारताच्या लक्ष्य सेनने किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये फ्रेंच शटलर ॲलेक्स लॅनियरवर विजय मिळवून कांस्य पदक मिळवलेले आहे। तर यानंतर या स्पर्धेमध्ये लक्ष्य हा एकमेव भारतीय प्रतिनिधी देखील होता। यानंतर पुढील प्रश्न, तर ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नितीश रेड्डी बनला आहे। कोण? तर नितीश रेड्डी। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर नितीश रेड्डी यांनी डिसेंबर 2024 रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक केले। तर यासह तो ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे। तर यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता। तर रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात 8व्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी झालेली आहे। यानंतर ऑस्ट्रेलियातील 8व्या विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे। तर या यादीमध्ये सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग पहिल्या क्रमांकावर आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले? तर योग्य उत्तर ऑप्शन डी लडाख या ठिकाणी। कोठे? तर लडाखमध्ये। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो। तर भारतीय लष्कराने लडाखमधील पैगॉंग त्सो सरोवराच्या काठावर 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशामध्ये विमान अपघातामध्ये 176 लोकांचा मृत्यू झाला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी दक्षिण कोरिया या। कोणत्या? तर दक्षिण कोरिया।
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर दक्षिण कोरियातील मुआन शहरामध्ये रविवारी सकाळी विमानाचा मोठा अपघात झाला. तर जेजू एअरचे विमान धावपट्टीवर घसरल्याने हा अपघात झालेला आहे. यानंतर आपण दक्षिण कोरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. खंड आहे आशिया खंड, राजधानी आहे सोल आणि चलन आहे दक्षिण कोरियन वॉन. यानंतर चालू घडामोडी. तर दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीने कार्यवाहक राष्ट्रपती हान डुक-सू यांच्यावर महाभियोग मांडण्यासाठी मतदान केले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2023 ते 24 या वर्षामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर सन 2023 ते 2024 मध्ये भारतामध्ये कोळशाचे उत्पादन 997.826 दशलक्ष टन होते. तर 2022 ते 23 मध्ये 893.191 दशलक्ष टन होते. यानंतर भारताने कोळसा उत्पादनामध्ये सुमारे 11.71% वाढ नोंदवली आहे. तर देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन पुढील 5 वर्षामध्ये 140 मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल. यानंतर देशांतर्गत कोकिंग कोळशाचे उत्पादन वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने मिशन कोकिंग कोल सुरू केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशामध्ये. कोणत्या? तर अमेरिका या देशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात मित्रांनो. तर युनायटेड स्टेट्समध्ये नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. तर नोव्हेंबरच्या उत्तरार्धामध्ये नोंदवलेल्या 69 प्रकरणांच्या तुलनेमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला 91 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर यानंतर नोरो व्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे ज्यामुळे गॅस्ट्रोएंटेरिटिस होतो, ज्याला पोटाचा फ्लू किंवा हिवाळी उलट्या बग असेही म्हणतात. यानंतर हे सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते आणि दूषित अन्न, पाणी, पृष्ठभाग किंवा जवळच्या संपर्काद्वारे वेगाने पसरतो. यानंतर मित्रांनो अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर पुढील प्रश्न. अलीकडेच सर्व 7 खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी काम्या कार्तिकेयन बनली आहे. कोण आहे? तर काम्या कार्तिकेयन. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मुंबईची काम्या कार्तिकेयन वयाच्या 17व्या वर्षी 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे. तर कोणते शिखरे पार केले त्यांनी? तर माउंट किलिमंजारो, माउंट एल्ब्रस, माउंट कोशियस्को, माउंट कोनकांगा, यानंतर माउंट डेनाली, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट बिन्सन हे शिखरे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुरस्कार कोणता मिळाला त्यांना? तर पंतप्रधान राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021 मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतातील पहिल्या अँटी कीटकनाशक बॉडी सूट कवच कोणी लॉन्च केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए श्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी लॉन्च केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी डिसेंबर 2024 मध्ये किसान कवच या भारतातील पहिल्या अँटी कीटकनाशक बॉडी सूटचे अनावरण केले आहे, जे कीटकनाशकांच्या हानिकारक प्रभावांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी केरळ या राज्याने. कोणत्या? तर केरळ या राज्याने जिंकले. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केरळने चंदीगडच्या 34-31 असा पराभव करून पहिली वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धा जिंकली आहे. तर फायनल केरळमधील चांगनासेरी येथे पार पडली. यानंतर केरळच्या देवेंद्रला चॅम्पियनशिपचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो राहुलची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर केरळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी तिरुवनंतपुरम, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे आहेत सध्याचे, आणि सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या बँकेचे माजी प्रमुख राठो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 4 वर्षांची शिक्षा झालेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी IMF बँकेच्या. कोणत्या? तर IMF बँकेच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात.
तर माजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF प्रमुख रॉड्रिगो राटो यांना भ्रष्टाचार संबंधित गुन्ह्यांसाठी न्यायालयाने जवळपास 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। तर 75 वर्षीय राटो यांनी 2004 ते 2007 पर्यंत IMF अध्यक्ष म्हणून काम केले आहे। तर त्यांना 3 गुन्ह्यांवर दोषी ठरवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये कर गुन्हे, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग यांचा समावेश आहे। तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर स्थापना 1944 मध्ये झाली, मुख्यालय वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टालिना जॉर्जिएवा। ठीक आहे मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न, तर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तामिळनाडू या राज्यामध्ये। कोणत्या? तर तामिळनाडू या। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर तामिळनाडू मधील प्रतिष्ठित पर्यटन स्थळ कन्याकुमारीच्या मुकुटामध्ये आणखी एक दागिना जोडला गेला आहे। तर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर तामिळनाडूने क्लासिक ग्लास ब्रिजचे अनावरण केले आहे। तर हा पूल 133 फूट उंच संत तिरुवल्लुवर पुतळा आणि विवेकानंद रॉक मेमोरियल यांना जोडतो। तर खर्च किती झाला? तर 37 कोटी रुपये आणि लांबी आहे 77 मीटर आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या हस्ते। तर तामिळनाडू विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर उदयनिधी स्टॅलिन यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर सध्याचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल RN रवी हे सध्याचे राज्यपाल आहेत। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोण CRPF चे नुकतेच महासंचालक बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वितुल कुमार बनले आहेत। कोण आहेत? तर वितुल कुमार। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर वितुल कुमार यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे CRPF च्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। तर गृह मंत्रालयाने भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS अधिकारी वितुल कुमार यांची केंद्रीय राखीव पोलीस दलचे महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली दिसून येत आहे। तर सध्याचे फोर्स प्रमुख अनिश दयाल सिंग यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील महत्त्वाच्या पदावरील नियुक्त्या पाहून घेऊया शॉर्टमध्ये। तर भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना। तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजय किशोर रहाटकर यांची। यानंतर इंडियन कोस्ट गार्डचे 26वे महासंचालक कोण बनले? तर परमेश शिवमणी बनले। यानंतर भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश कुमार यांची। यानंतर संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर नोएल टाटा झालेले आहेत। यानंतर मित्रांनो, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 3रे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आशिष खन्ना यांची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF चे नवे महासंचालक कोण बनले? तर राजविंदर सिंग भाटी बनले। यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर PT उषा। यानंतर 16व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भारताचा नवा CAG कोण बनला? तर संजय मूर्ती। आणि RBI चे 26वे गव्हर्नर कोण बनले? तर संजय मल्होत्रा हे RBI चे नुकतेच 26वे गव्हर्नर बनले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चीन या देशाने। कोणत्या? तर चीन या देशाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर चीनचे CR450 जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा नमुना सादर केला आहे, ज्याचा चाचणी वेग 450 किलोमीटर ताशी आहे। तर जे वेग तसेच ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या आरामात सुधारणा करते। यानंतर पुढील प्रश्न, तर DBS बँक इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रजत वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। रजत वर्मा 1 मार्च 2025 पासून DBS बँक इंडियाचे CEO म्हणून
सुरोजित शोम यांच्यानंतर उत्तराधिकारी होतील, तर डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेड म्हणजेच DBS बँक ही एक बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा निगम आहे, ज्याचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही प्रमुख बँकांचे अध्यक्ष पाहून घेऊया. तर वर्ल्ड बँकचे आहेत अजय बंगा आणि IMF चे आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा, NDB चे आहेत डिल्मा रौसेफ आणि ADB चे आहेत मासात्सुगु अस्कावा. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल, तर हे GSLV चे कोणते मिशन आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 100वे मिशन आहे. कितवे? तर 100वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इस्रोने NVS-02 उपग्रहाचे जानेवारी 2025 मध्ये जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकलवर प्रक्षेपण करण्याची योजना आखली आहे, जी 100वी GSLV मोहीम असेल. यानंतर NVS-01 मे 2023 मध्ये यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले. तर GSLV विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर लॉंग फॉर्म आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि स्थापना झालेली आहे 1969 मध्ये. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत S सोमनाथ आणि ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली अंतराळ संस्था आहे. यानंतर हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा. तर कोणत्या कंपनीला सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट कार्यस्थळ हा पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सेल या कंपनीला. कोणत्या? तर सेल या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेलला जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीसाठी काम करण्याचे उत्तम ठिकाण म्हणून पुन्हा प्रमाणपत्र मिळालेले आहे. तर ही प्रतिष्ठित मान्यता ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट इंडियाने दिली आहे. तर हे प्रमाणपत्र सेलला सकारात्मक कामाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी देण्यात आलेले आहे. यानंतर सेल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड स्थापना 19 जानेवारी 1954, मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष अमरेंदू प्रकाश हे सध्याचे अध्यक्ष आहेत. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 26वा. तर देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रबाबू नायडू बनले आहेत. कोण आहेत? तर चंद्रबाबू नायडू. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनले आहेत. तर त्यांच्याकडे 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आढळून आली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. तर 2023 ते 2024 मध्ये भारताचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न सुमारे 1,85,854 रुपये होते. तर मुख्यमंत्र्यांचे सरासरी उत्पन्न 13,64,310 रुपये होते. तर यानंतर हे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा 7.3 पट जास्त आहे. यानंतर आंध्र प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे अमरावती. सध्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नझीर. यानंतर पुढील प्रश्न. अलीकडील रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBIच्या अहवालानुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या GDP मध्ये किती टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 6.6% वाढ होण्याचा अंदाज आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि 26वे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. लक्षात ठेवा मित्रांनो RBIची शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. यानंतर पुढील प्रश्न. तर पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए रशिया या देशाने. कोणत्या? तर रशिया या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर रशियाने मागील रिसॉर्ट फीच्या जागी नवीन पर्यटक कर लागू केला आहे. तर प्रादेशिक पर्यटन पायाभूत सुविधांना समर्थन देण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या मुक्कामांच्या खर्चाच्या अतिरिक्त 1% भरणे आवश्यक आहे. यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे मॉस्को. चलन आहे रुबल आणि सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सध्याचे अध्यक्ष आहेत.
यानंतर पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी संरक्षण मंत्रालयाने. कोणत्या? तर संरक्षण मंत्रालयाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण आणि लढाऊ तयारी वाढवण्यासाठी सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर मुख्य फोकस क्षेत्रांमध्ये संरक्षण उत्पादन, पायाभूत सुविधा, खरेदी प्रक्रिया आणि प्रगत तंत्रज्ञान असे की AI, ड्रोन आणि सायबर युद्ध यांचा समावेश आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर UIDAI चे CEO म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भुवनेश कुमार यांची. कोणाची? तर भुवनेश कुमार यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर IAS अधिकारी भुवनेश कुमार उत्तर प्रदेश केडरचे 1995 बॅचचे अधिकारी यांनी 1 जानेवारी 2025 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे CEO म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण पुढील प्रश्न पाहून घेऊया. तर कोणत्या देशात 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी स्वित्झर्लंड या. कोणत्या? तर स्वित्झर्लंड या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी पासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा पूर्णपणे झाकण्यावर बंदी लागू केली आहे. तर या कायद्याचे उल्लंघन केल्यास 1000 स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे 96,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. तर यानंतर या कायद्यानंतर सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही. यानंतर स्वित्झर्लंड विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे बर्न, चलन आहे स्विस बँक आणि यानंतर पुढील प्रश्न, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी जसप्रीत बुमराह बनलेला आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. तर महान कपिल देव यांनी यापूर्वी मार्च 1983 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत 50 सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता. यानंतर पुढील प्रश्न, तर पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला जाईल? तर योग्य उत्तर ऑप्शन बी सई परांजपे यांना दिला जाणार आहे. कोणाला? तर सई परांजपे यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर स्पर्श, चष्मे, बद्दूर, कथा आणि साज यांच्यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सई परांजपे यांना अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर यानंतर महोत्सवाची 10वी आवृत्ती छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये असोचॅमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए मनीष सिंघल यांची. कोणाची? तर मनीष सिंघल यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज भारतातील सर्वात जुन्या सर्वोच्च व्यवसाय चेंबर्सपैकी एक आहे. तर त्यांनी मनीष सिंघल यांची नवीन महासचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तर मनीष सिंघल दीपक सूदची जागा घेतील, हेही लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण असोचॅम विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना 1920 मध्ये झाली आणि मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 35वा. तर कोणत्या राज्याने वनस्पतींच्या संवर्धनासाठी महाभारत वाटिकाची स्थापना केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तराखंड या. कोणत्या? तर उत्तराखंड या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर उत्तराखंड वन विभागाने हल्द्वानी येथे महाभारत वाटिकाची स्थापना केली आहे, ज्यामध्ये पीपल, बरगडी आणि हरसिंगार यांसारख्या महाभारतात नमूद केलेल्या 37 वनस्पती प्रजाती आहेत. तर उद्यान धर्माला पर्यावरण संवर्धनाशी जोडते आणि वन पर्वाच्या शिकवणीवर, वने आणि वन्यजीवांच्या महत्त्वावर प्रकाश टाकते. यानंतर उत्तराखंड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन आणि सरोवरे सत्तल, रकस्थल, नैनिताल आणि मलाताल. यानंतर राष्ट्रीय उद्याने, तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान,
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न, तर बालविवाह समाप्त करण्यासाठी कोणत्या देशाने मोहीम सुरू केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए नेपाळ या देशाने. कोणत्या? तर नेपाळ या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नेपाळचे मंत्री किशोर साहसुदी आणि बाल हक्क कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली बालविवाह मुक्त नेपाळ मोहीम सुरू केली आहे. तर या उपक्रमाला जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि BASC नेपाळ यांचे समर्थन आहे. यानंतर नेपाळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी काठमांडू, पंतप्रधान सध्याचे KP शर्मा ओली आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल. यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOC चे नवीन अध्यक्ष नुकतेच कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए फ्रँक लेसियस झाले आहेत. कोण? तर फ्रँक लेसियस. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. स्थापना 23 जून 1894 मध्ये झाली. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर मनू भाकर यांना, D गुकेश यांना, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंग यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन ई वरील सर्वांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मनू भाकर, D गुकेश, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत कौर यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे. तर मनू भाकर हे नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक होत्या आणि D गुकेश हा बुद्धिबळ मध्ये सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनलेला आहे आणि प्रवीण कुमार उंच उडीमध्ये पॅरालिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेता आहे आणि हरमनप्रीत कौर हा हॉकी ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक विजेता आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे. तर वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोमनियाची यांनी जिंकले आहे. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी A व B दोन्ही आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोमनियाची यांनी न्यूयॉर्क मधील 2-2 स्कोअर आणि 3 सडन डेथ ड्रॉ नंतर 2024 वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये बरोबरी साधली. तर ज्यानंतर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोमियानची यांनी जागतिक ब्लिट्झ विजेतेपद सामायिक केले आहे. तर महिला वर्गामध्ये चीनच्या झू वेनझूजने लेई टिंगजीला पराभूत करून महिला गटाचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे आजच्या या वीकली व्हिडिओ मधला. तर 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोठे झाले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेश मध्ये झाले. कोठे? तर मध्य प्रदेश मध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 3 जानेवारी 2025 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रवींद्र भवन येथे 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले. तर 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाईल. तर यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री सध्याचे मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा 29 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ खूप मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नांचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.